आज काँग्रेसकडून दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं भरली जाणार। अमित देशमुख, अब्दुल सत्तार, बाबा सिद्दीकी, विनायक निमण यांच्या नावांची चर्चा। विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं मत। विधिमंडळाचं पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू। लोकसभेतल्या पराभवानं खचलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची लागणार कसोटी। येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार, राज ठाकरेंची मुंबईत घोषणा। लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज यांची नवी रणनीती। 1 वर्ष झालंय, त्यांच्या सत्तेला 2.25 वर्ष झालेली आहे, पण कागदावरच्या आणि रेखाचित्रांच्या पलीकडे हा प्रकल्प अजिबात सरकलेला नाही। नाशिकची सत्ता हाती मिळूनही राज ठाकरे यांनी लोकांना फक्त स्वप्नच दाखवली। नाशिककरांनी चढवला हल्लाबोल। नाशिकसाठी 200 कोटींची कामं केल्याचा राज यांनी सभेत केला होता दावा। बसपच्या अध्यक्षा मायावती आज घेणार बदायूंमधल्या पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट। उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यावा, मायावतींनी केली मागणी। पंतप्रधान कार्यालयाचं फेसबुक पेज होतंय लोकप्रिय। अवघ्या काही दिवसांमध्ये मिळाले 10,80,000हून जास्त लाईक्स। आयपीएलचा आज फायनलचा मुकाबला। कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स 11 पंजाब जेतेपदासाठी आज भिडणार।